गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणेच प्रॅक्टिस करणार आहोत, पण इथे थोडा ट्विस्ट आहे. तो कसा? या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि परफेक्ट पास्ट टेन्सच्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. द फर्स्ट सेंटेन्स इज मी काम केलं. नाव युअर टर्न. आय वर्कड. आता इथे वर्कड का आलं? सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण वर्बचं सेकंड फॉर्म घेतो, म्हणून वर्कचं सेकंड फॉर्म काय आहे? वर्कड. ईडी लावायची आहे. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी काम करत होतो, नाव युअर टर्न. गुड. आय वॉज वर्किंग. आता इथे वॉज आणि वर्कला ING का लागलं? कंटिन्युअस टेन्स आहे. कंटिन्युअस टेन्समध्ये वॉज आणि वर आपण घेतो पास्टमध्ये आणि वर्बला ING लावतो, बरोबर? म्हणून इथे आपला सब्जेक्ट आय आहे, म्हणून इथे वॉज घेतलं आणि वर्बला ING लावलं. गाईज, वरी मी रेफरन्स चार्ट दिला आहे, तिथे बघा तुम्ही कोणत्या सब्जेक्टसोबत कोणतं हेल्पिंग वर्ब यूज करायचं ते मी तुम्हाला तिथे दिलेलं आहे. त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही सेंटेन्स बनवा. नेक्स्ट, मी आधीच काम केलं होतं. गुड ट्राय. आय हॅड ऑलरेडी वर्कड. हॅड का आलं? पास्ट टेन्सचं परफेक्ट सेंटेन्स आहे, म्हणून इथे हॅड घ्यायचं आहे, बरोबर? आणि वर्बला ED लावायचं आहे, म्हणजेच वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं आहे, म्हणून आपण इथे वर्कड घेतलं. आय होप तुम्हाला आता ही सेंटेन्स कशी बनवायची लक्षात आले असेल. आणि गाईज, जर तुम्हाला टेन्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या चॅनलवरती टेन्सचे खूप सारे व्हिडिओ आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. नेक्स्ट, तो तिथे बसला. गुड. ही सॅट देअर. तो तिथे बसत होता. ही वॉज सिटिंग देअर. वॉज का आलं? ING का लागलं? आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल तर व्हिडिओ पॉज करा, मी काय सांगितलं आहे ते बघा. तो बसला होता. ही हॅड सॅट. लक्षात आलं? चला आपण थोडीशी मोठी सेंटेन्स घेऊया आता. ती काल बाजारात गेली होती. सी वेंट टू द मार्केट यस्टरडे. वेंट का आलं? सिंपल पास्टचं सेंटेन्स आहे, बरोबर? आणि काल म्हणजे यस्टरडे. क्लिअर झालं हे? ती काल बाजारात जात होती. कंटिन्युअसचं सेंटेन्स आहे, पास्टचं कंटिन्युअस सेंटेन्स. गुड. सी वॉज गोइंग टू द मार्केट यस्टरडे. ती काल बाजारात गेली होती. परफेक्टचं सेंटेन्स आहे. गेली होती म्हणजे जाण्याची क्रिया पूर्ण झाली होती, बरोबर? सी हॅड गॉन टू द मार्केट यस्टरडे. थोडंही कन्फ्यूज होत असेल तर वरचा चार्ट बघा. मी कोणत्या सब्जेक्टसोबत कोणतं हेल्पिंग वर्ब घ्यायचं हे दिलेलं आहे, तुम्हाला त्याच्यामुळे चांगलं लक्षात येईल. मी काल रात्री सिनेमा पाहिला किंवा मी काल रात्री चित्रपट पाहिला. गुड. आय वॉच्ड अ मूवी लास्ट नाईट. काल रात्रीला लास्ट नाईटचा यूज करायचा आहे. वॉच्ड काल लक्षात आलेलं असेल. मी काल रात्री सिनेमा पाहत होतो. आय वॉज वॉचिंग अ मूवी लास्ट नाईट. मी तो सिनेमा आधीच पाहिला होता. म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झाली आहे. गुड. आय हॅड वॉच्ड दॅट मूवी बिफोर. क्लिअर? गाईज, जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तो रात्री 8 वाजता जेवला. ही एट डिनर ॲट 8 PM.
आता बघा इथे रात्रीच्या जेवणाला आपण डिनर म्हणतो, म्हणून इथे डिनर घेतलं. 8 का घेतलं लक्षात आलं असेल, सेकंड फॉर्म वर्बचं. आणि रात्री 8 वाजता ॲट 8 PM. तो रात्री 8 वाजता जेवत होता, एखादी क्रिया चालू होती. गुड. ही वॉज ईटिंग डिनर ॲट 8 PM. ही वॉज ईटिंग डिनर ॲट 8 PM. तो रात्री आधीच जेवला होता, म्हणजे एखादी क्रिया आधीच पूर्ण झाली होती. आपण सांगतो त्यावेळेस कशाचा यूज करतो, लक्षात आलेला असेल. सेंटेन्स बनवा. ही हॅड ईटन डिनर बिफोर. ही हॅड ईटन डिनर बिफोर किंवा ही हॅड ऑलरेडी ईटन डिनर असंही तुम्ही याला बनवू शकता. आम्ही त्याला काल भेटलो. वी मेट हिम यस्टरडे. वी मेट हिम यस्टरडे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण आता मिक्स सेंटेन्स घेऊ. तो दुपारी एक पुस्तक वाचत होता. ही वॉज रीडिंग अ बुक इन द आफ्टरनून. ही वॉज रीडिंग अ बुक इन द आफ्टरनून. इन द आफ्टरनून म्हणजे दुपारी. तो आधीच निघून गेला होता. सी हॅड ऑलरेडी लेफ्ट. सी हॅड ऑलरेडी लेफ्ट. मी माझं काम लवकर पूर्ण केलं. आय फिनिश्ड माय वर्क अर्ली. आय फिनिश्ड माय वर्क अर्ली. ते पार्कमध्ये खेळत होते. दे वर प्लेइंग इन द पार्क. दे वर प्लेइंग इन द पार्क. बाळ संपूर्ण रात्र रडत होतं. द बेबी वॉज क्राईंग ऑल नाईट. द बेबी वॉज क्राईंग ऑल नाईट. ऑल नाईट पूर्ण रात्र. मी गेल्या आठवड्यात माझ्या आजी आजोबांना भेटलो. आय विजिटेड माय ग्रँड पॅरेंट लास्ट वीक. आय विजिटेड माय ग्रँड पॅरेंट लास्ट वीक. ग्रँड पॅरेंट्स म्हणजे कोण, आजी आजोबा. लास्ट वीक गेल्या आठवड्यात. ते येण्यापूर्वी आम्ही जेवण केलं होतं. ते येण्यापूर्वी आम्ही जेवण केलं होतं म्हणजे त्यांच्या येण्यापूर्वी तुमची क्रिया काय पूर्ण झाली होती. म्हणजे तुम्हाला कोणता टेन्स यूज करायचा लक्षात आलेलं असेल. वी हॅड ईटन लंच बिफोर दे केम. वी हॅड ईटन लंच बिफोर दे केम. लंच म्हणजे जेवण, दुपारचं जेवण असेल. ती शाळेत गेली. शी वेंट टू स्कूल. शी वेंट टू स्कूल. ती शाळेत जात होती. शी वॉज गोइंग टू स्कूल. शी वॉज गोइंग टू स्कूल. ती आधीच गेली होती. शी हॅड ऑलरेडी गॉन. शी हॅड ऑलरेडी गॉन. इथं लेफ्ट पण घेऊ शकता आणि गॉन पण घेऊ शकता. मी येण्यापूर्वी ती निघून गेली होती. शी लेफ्ट बिफोर आय अराइव्ड. शी लेफ्ट बिफोर आय अराइव्ड. त्याने चाव्या विसरल्या होत्या. ही हॅड फॉरगॉटन कीज. ही हॅड फॉरगॉटन कीज. संपूर्ण रात्र रडत होतं. द बेबी वॉज क्राईंग ऑल नाईट. द बेबी वॉज क्राईंग ऑल नाईट. ऑल नाईट पूर्ण रात्र. मी गेल्या आठवड्यात माझ्या आजी आजोबांना भेटलो. आय विजिटेड माय ग्रँड पॅरेंट लास्ट वीक. आय विजिटेड माय ग्रँड पॅरेंट लास्ट वीक. ग्रँड पॅरेंट्स म्हणजे कोण, आजी आजोबा. लास्ट वीक गेल्या आठवड्यात. ते येण्यापूर्वी आम्ही जेवण केलं होतं. ते येण्यापूर्वी आम्ही जेवण केलं होतं म्हणजे त्यांच्या येण्यापूर्वी तुमची क्रिया काय पूर्ण झाली होती. म्हणजे तुम्हाला कोणता टेन्स यूज करायचा लक्षात आलेलं असेल. वी हॅड ईटन लंच बिफोर दे केम. वी हॅड ईटन लंच बिफोर दे केम. लंच म्हणजे जेवण, दुपारचं जेवण असेल. ती शाळेत गेली.
शी वेंट टू स्कूल. शी वेंट टू स्कूल. ती शाळेत जात होती. शी वॉज गोइंग टू स्कूल. शी वॉज गोइंग टू स्कूल. ती आधीच गेली होती. शी हॅड ऑलरेडी गॉन. शी हॅड ऑलरेडी गॉन. इथं लेफ्ट पण घेऊ शकता आणि गॉन पण घेऊ शकता. मी येण्यापूर्वी ती निघून गेली होती. शी लेफ्ट बिफोर आय अराइव्ड. शी लेफ्ट बिफोर आय अराइव्ड. त्याने चाव्या विसरल्या होत्या. ही हॅड फॉरगॉटन कीज. ही हॅड फॉरगॉटन कीज.